विठ्ठला पंढरीशी जाऊ. सांभाळ. बाळम भटजी. हो माझं गाव आलं. हो हो. आता मला सगळे भेटणार. माझी आई, अण्णा, सरस्वती वहिनी, गोपाळ दादा, दाजी, केशव, अजून माझे काका काकू, माझी आवडती आत्या, सगळे भेटणार. बाळम भटजी, ते बघा माझे काका चाललेत. अगं आपण खूप पुढे आलो आता. अगं तुझे ते काका नसतील, दुसरेच कोणीतरी असतील म्हणून नाही थांबले. नाही नाही, ते माझेच काका होते. मी ओळखू शकते ना त्यांना कुठूनही. अगं मग त्यांचे कसले तरी व्रत असेल म्हणून देवळात जात असतील. अशा वेळी देवळात जाताना मागे वळून पाहायचे नसते. असे असते. हो. बरे, मग मी आता घरी गेल्यावरच काकांना विचारते त्यांचे कोणते व्रत आहेत ते. हो. अरे दाजी, पाणी सांडेल, बाहेर खेळा. अगो अगो सरस्वती, दे दे इकडे माझ्याकडे. तू बैस बघू, बैस. एवढी जड कळशी तू का उचललीस? या दिवसात असे जड काही उचलू नये को. सांभाळायला हवे ना तूस. हा, दमलीस ना. बरं, तुझ्यासाठी मी छान बदामाचा शिरा केलाय, तो खाऊन घे. आणि हो, दूध प्यायला विसरू नकोस हो. हे सगळं करायला आम्ही आहोत ना. दमलीस ना, आराम कर हो थोडा वेळ. नाही, ते शिऱ्याचे आणि दुधाचे ठीक आहे, पण हे आरामाचे काही पटले नाही हो मला वहिनी. अहो, ती काही आजारी नाही, साधी गरोदर तर आहे. त्यातून पहिलीच करी नाही. ती सारे ठाऊके गरोदर बाईने कसे हालचालीत असावे. हालचालीत असले ना म्हणजे सगळे सोपे जाते. 4 कामे केल्याने चांगली सुटसुटीत राहील ती. हो, जसे काही तुम्ही स्वतःची. सरस्वती, नाही, बोलू दे. जशी काही यांची 10 बाळंतपणं झाली आहेत असं बोलतायत आत्याबाई. असंच म्हणायचंय ना तूच. बोल बापडी. अगो, पण अक्कल असण्यासाठी प्रत्यक्ष बाळंत व्हायला हवे असे नव्हे हो. तसे असते ना तर बाळंतपण सुखरूप होण्यासाठी वैद्यबुवांचे औषध घ्यायलाच नको. कारण ते कुठे स्वतः कधी बाळंत होतात. वंस, जाऊ द्या ना. कशाला करताय तुम्ही वितंडवाद? सरस्वतीचे पहिले बाळंतपण माहेरी झाले, पण आता हे इथेच व्हायचे ना. आपल्याकडून काही कसूर राहायला नको म्हणून मी काळजी घेते. त्यातून आपण ह्या शेतघरात येऊन राहतोय. कज्जे चालू आहेत, मन थाऱ्यावर नाही हो. त्यात हिच्या बाबतीत काही उणे अधिक व्हावयास नको म्हणून जरा जास्तच काळजी घेते. मी सांगण्याचे काम केले. आता तुम्हाला जे पटेल ते तुम्ही करा. तुम्ही वैद्यकीय जाणणारे आहात, मी कोण सांगणारी. शिवाय सरस्वती म्हणते तसा आमच्या गाठी अनुभवही नाही. हंस, का उगीच तिरके बोलताय तुम्ही? नाही, एकदा काय ते ठरवा आणि मला सांगा. जसा हुकूम सोडाल तसेच वागीन हो मी. सरस्वती, उगवता सूर्य घाली किरीट ग किरणांचा, पाखरांसी फुटे वाचा झाडावरी. माई, भजनचे कुठवर आले? पाहुणे कधीच येऊन बसलेत. अरे होय रे मोरोबा, बघतोयस ना कुणीतरी निवांत बसले आहे का. आणि आधी सांगितले असते ना तर सगळे वेळेत झाले असते. तर घाई का मसाले दुधाचे कुठवर आले? होय मोरू मामा, तेच चालले आहे. मोरोबा, आज स्वयंपाकघरातून तुमचाच आवाज येतोय सारखा. काय ताबा घेतलात की काय स्वयंपाकघराचा? काय भाऊसाहेब,
अहो इतक्या सगळ्या सुगरणी घरात असताना माझी काय बिशात स्वयंपाकघराचा ताबा घ्यायची? मी आपला वाहक हो. ह्या सर्वांनी फराळ बनवायचे आणि मी माडीवर नेऊन द्यायचे. का कोणी पाहुणे आलेत की काय माधवाकडे? हो तर भांडारकर, सार्वजनिक काका आणि मुंबईहून कोणी हिंदी भाषिक पाहुणे आलेले आहेत. ते स्वामी का कोणी येणार आहेत ना, त्यांचे सहकारी म्हणे. मला तर वाटतं काहीतरी खलबत चाललेली दिसतात. समाज सुधारणेचे वेळ कधी संपणार कोणाच ठाऊक. बोल. अरे जा की मेल्या, सकाळपासून नुसतं काव 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 करतोय. कुणाच्या येण्याची वर्दी देतोयस आता? आता नको बाबा कोणी यायला. जे आले त्यांनी मनस्तापच दिलाय. सख्खे भाऊ पण माझ्या अण्णाच्या काळजाचे तुकडे तोडले हो त्यांनी. जा रे बाबा जा, आता कुणी नको यायला. जा. आत्याबाई अशा एकट्याच काय बडबडताय? एकटी नाही रे बाबा, या कावळ्याशी बोलतीये. पुन्हा पुन्हा येऊन बसतोय. केव्हाची हाकलोती पण जातच नाहीये. इथे येऊन बसतोय आणि ओरडतोय. नको रे बाबा, आता कुणी नको यायला, कुणी नको यायला. आत्याबाई आपली यमू तर येत नसेल ना माहेरपणाला? अगो बाई केशवा, ही गोष्ट माझ्या मेलीच्या लक्षातच आली नाही. खरंच खरंच आपली यमी येत असेल का रे? तुझ्या तोंडात साखर पडो रे बाबा, साखर साखर. अगो बाई देवा, यमू नको रे बाबा, नको केशवा, आपली यमू नको यायला. अरे अरे इथल्या या चिरफाळा पाहिल्यावर काय होईल रे तिचे? त्यापेक्षा नकोच. दृष्टी आड सृष्टी बरी. ती अज्ञानात आनंदी आहे ना, तेच बरे. नको बाबा, माझी यम नको यायला, माझी यमी नको यायला. आत्या मला यमीची खूप आठवण येते. हो रे बाबा हो, मला पण खूप आठवण येते रे. तिला बघावेसे वाटते. तर मी काय म्हणत होतो माधवराव, माधवराव आज रमाबाई नाही दिसलाय कुठे? त्या माहेरी गेल्यात. अरे हो, त्यांनी तुम्हाला धडा वाचून दाखविला म्हणून तुम्ही त्यांना माहेरी जाण्याची परवानगी दिलीत नाही का? त्या परवा सांगत होत्या. अरे नमस्कार नमस्कार. आई 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 नमस्कार माधवराव. नमस्कार नमस्कार. हे स्वामी दयानंद सरस्वतींचे खास अनुयायी, त्यांचा निरोप घेऊन हे पुढे आलेत. अरे वा, बैठे बैठे. बसा बसा काका. हा. महादेवराव सादर प्रणाम. स्वामी जी आपके निमंत्रण से बहुत प्रसन्न हुए. आपके पुणे प्रार्थना समाज का जो कार्य उन्हें लिख भेजा था उससे वो बहुत प्रभावित हुए. 2 दिन बाद उनका पुणे शहर में आगमन होगा. स्वामी दयानंद सरस्वती जी का आगमन हमारे लिए गर्व की बात है. माधवराव, स्वामी दयानंद सरस्वतींच्या मिरवणुकीच्या पुढारीपणाबद्दल आपण ज्योतिरावांकडे विचारणा केली होती ना? हो हो, काय म्हणणे आहे त्यांचे? आनंदाची बातमी आहे. ज्योतिरावांनी स्वामी दयानंद सरस्वतींच्या मिरवणुकीचे पुढारीपण स्वीकारायला अनुकूलता दर्शवली आहे. वा, हे उत्तम झाले. ज्योतिराव फुल्यांची विचारसरणी ही मावळांशी जुळणारी असली तरीही त्यांची शैली आक्रमक आहे. आणि अशी आक्रमक शैली असलेल्या व्यक्तीने आपले पुढारीपण स्वीकारले तर फार बरे होईल. अरे हे काय काय चालवले काय तुम्ही इथे? काय चालवलं इथे आमच्या वाड्यावरती? कुणाच्या मिरवणुकीची सिद्धता चालवलेली आहे? हा दयानंद सरस्वती ज्याने काशीत जाऊन सांगितले की मूर्तीपूजा सिद्ध करा किंवा काशी विश्वेश्वराची मूर्ती फोडून टाका, अशा या पाखंड्याच्या मिरवणुकीची सिद्धता गोविंदराव रानड्यांच्या वाड्यावरती चालू आहे.
आणि अशा माणसाचा तुम्ही उदो उदो करीत आहात. मिरवणुकीची तयारी चालवलेली आहे. अरे काय लावलंय काय तुम्ही सर्वांनी मिळून धर्म बुडविला. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, निक्षून सांगतो, या धर्म बुडवणाऱ्यांच्या चर्चा आमच्या वाड्यावर आम्ही चालू देणार नाही. आमच्या जीवाची वसेपर्यंत आम्ही धर्म बुडवू देणार नाही. आणि या चर्चा ह्या वाड्यामध्ये तर होऊच देणार नाही आम्ही. भाऊसाहेब, आम्ही धर्माच्या विरोधात नाही, आम्ही अनिष्ट रूढींच्या आणि आंधळेपणाच्या विरोधात आहोत. डोळसपणे धर्म जाणून घेणे आणि कालानुरूप त्यात बदल घडवून आणणे हे खरे धर्मनिष्ठेचे लक्षण आहे. शांतपणे विचार करून आम्हा. बास माधवा, बास. तुमच्या या मिरवणुकांनी आणि तुमच्या या नवमतवादी विचारांनी आम्ही स्वस्थ बसू असे कसे काय वाटू शकते तुम्हास? आमच्या मनात स्वस्थता कशी काय लाभू शकते? आणि एक धर्म म्हणजे काय हे तुमच्याकडून आम्हाला समजावून सांगण्याची आवश्यकता नाही. आम्ही सनातन धर्म मानतो आणि या घरामध्ये गोविंदराव रानड्यांच्या या वाड्यामध्ये सनातन धर्माचेच अधिष्ठान राहील. तुमचा जो काही धर्म आहे ना तो उंबरठ्याच्या बाहेर. लक्षात ठेवा, धर्म बुडवायच निघालेले आहेत. माधवराव, या अशा तिखट प्रतिक्रियांची आता आपल्याला सवय झाली आहे. आपण एक काम करू, यापुढील चर्चा शक्यतो आपण आपल्या कचेरीत करत जाऊ. अण्णा, रमे, पाहिलं का बाळंबटजी, अण्णासाहेबांनी पोरीला बघितलं आणि आपल्याला विसरले. याला म्हणतात बापाचा जीव. अण्णा, उमा, ए उमा, बघ तरी कोण आले ते. बाई, यमुना, आत्या, माझी बाळती. अरे देवा, ही आल्याचा आनंद तर झालाय खरा, पण हिला खरे काय ते कळले तर काय होईल? काय झाले आई? काही नाही. आई, नमस्कार करते. सौभाग्यवती भाऊ. आई, आई मी आले, आपल्या घरी आले. पण आई, आपण या शेतघरावर का आलो राहिला? बाळंबटजी म्हणाले थेट शेतघरावरच जाऊयात. आणि आई, मला काका रस्त्यात दिसले होते ते. अगं हो हो, किती प्रश्न विचारशील. तुला दाजी आणि केशवला भेटायचंय ना? हो, कुठे आहेत ते? तिथे अभ्यास करतायत. चल. एक ना एक दिवस सत्य कळणारच होते यमुनेस. पण आता ती रमा रानडे झाली आहे. सत्य पेळण्याची ताकद आली आहे तिच्यात.
सागरेश्वरा, सागरेश्वरा आम्हाला बळ दे. गोपाळा, हे गोपाळा. काय रे नरहरी, काय झालंय? बरं झालं भेटलास. तुला एक बातमी सांगायची होती. कसली? तुझे काका आतापर्यंत 3 पंचांच्या घरी जाऊन आलेले मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलंय. आणि तांदळाची आणि ज्वारीची पोती पोचली पाठोपाठ. काय? हो, ही गोष्ट मी अण्णांच्या कानावर सुद्धा घातली. पण ते म्हणाले की हा एक निव्वळ योगायोग असेल. आपले पंच असे फिरणाऱ्यातले नाहीत. कसं शक्य आहे हे? हो, अण्णासाहेब खरंच संत माणूस आहेत. पण असं राहून नाही चालत व्यवहारात. उद्या पंचायत बसल्यावरती तुमची बाजू खरी असूनही निर्णय फिरवतील अशी काळजी वाटली म्हणून तुला सांगायला आलो. पण सध्या तरी तुमचे दिवस चांगले नाहीत, हेच खरे. येतो. दाजी, केशव, पाहिलेत का कोण आलंय ते? दाजी, केशव. केशव, दाजी. कसे आहात तुम्ही? आई, ही बघ, ही आपली यमू वाटतच नाहीये. या तर वाड्याच्या मालकीनबाई वाटतायत. काय रे केशवा? अरे आई, ही बघ लाजते. अगो बाई. आई, किती छान वाटते आहे ना. घरात अगदी आनंद आल्यासारखं वाटतोय. अगो बाई, वंस तुम्ही? सरस्वती वाहिनी, नमस्कार करते. असू दे, सौभाग्यवती भव. कशा आहात तुम्ही? आणि आपला नारायण कुठे आहे? आहे, निजलाय. आत्ताच यायचे होते तुम्हास. इथे राहायला जागा कमी, त्यात आणखी पंचायत. सरस्वती वाहिनी, पण यमे, अशी अचानक कशी आलीस? अरे, मी एक संपूर्ण काय संपूर्ण? अगं आई, मला माहित होते येणार ते. कसे काय? अगं, सकाळपासून कावळा काव काव करीत होता आणि आत्ताबाई त्याला हकलवीत होत्या. मी म्हंटले यमू येणार असेल म्हणून तो काव काव करीत असेल. अगदी बरोबर बोलला असो केशवा. आत्या. यमी, यमी, किती साजिरी दिसतीयस गो. खरेच खरेच लग्न झाले हो माझ्या बाळीचे. आणि आज दिसतेस हो मला लग्न झाल्यावर. जा, बोलू नकोस माझ्याशी. इतक्या दिवसांनी सय आली होय तुला तुझ्या आत्याबाईंची. काही बोलू नकोस. अगं आत्या, आत्या, बघ ना ग आई. काही नाही गो, रुसल्यात तुझ्यावर. जा जा, समजूत काढ त्यांची. जा. बरे. दाजी, जा, गोपाळ दादाला सांग मी आली म्हणून.